सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू लिगाडे पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड. रिसेंटली आपण काल आपली टेस्ट झालेली आहे युनिट डायमेन्शन्स अँड मेजरमेंट वरती. त्याच्यामध्ये आपण बघा पॅटर्न कसा ठेवला होता टेस्टचा. तर 25 क्वेश्चन टाकले होते आपण मल्टिपल चॉईस टाईपचे आणि आपण निगेटिव्ह मार्किंग ठेवलं नव्हतं. स्टार्टिंग आता फर्स्ट टेस्ट आहे तुमची म्हटल्यानंतर आपण थोडंसं प्रॅक्टिस म्हणून निगेटिव्ह मार्किंग काय ठेवलं नव्हतं. 1 तासाची टेस्ट आपण दिली होती आणि त्याच्यामध्ये 25 क्वेश्चन्स दिलेले तुम्हाला. तर बरेच विद्यार्थ्यांनी आता काल व्हॉट्सअप ग्रुपवरती सुद्धा किंवा कमेंट्समध्ये मला टाकलेलं आहे की सर मला एवढे म्हणजे क्वेश्चन बरोबर आलेत. मला वाटतं 15 ते 20 विद्यार्थी असे आहेत मला आलेल्या मेसेज पैकी त्यांचे 25 आउट ऑफ 25 त्यांनी काढलेलं आहे. बरेचसे विद्यार्थी जवळजवळ 50 विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी 24 आउट ऑफ 25 केलेलं आहे. म्हणजे 23, 22, 20च्या वर असलेले मला वाटतं 100 ते 125 विद्यार्थी आहेत. मग ह्या विद्यार्थ्यांनी टेस्ट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं स्कोरिंग पण केलेलं आहे. त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो. आणि कालचा जो टेस्टचा पेपर होता तो पेपर आता ह्या लेक्चरमध्ये आपण काय करायचं आहे, डिस्कस करायचा आहे. मित्रांनो, पेपर झाला की पेपरचं डिस्कशन खूप इम्पॉर्टंट असतं. का तर असे बरेच विद्यार्थी आउट ऑफ 25 सॉल्व्ह केलेले सुद्धा असतील, आउट ऑफ मार्क मिळालेले असतील, तरी सुद्धा त्यांना एखादी इझेस्ट मेथड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची टाइम कमीमध्ये बघायला मिळते का, किंवा जे विद्यार्थ्यांनी 1, 2, 3 प्रॉब्लेम राहिलेत सोडवायचे किंवा सुटले नाहीत, त्यांची मेथड समजली नाही एक्झॅक्ट कसा सॉल्व्ह करायचा, ह्या जे डाऊट आहेत किंवा ह्या जे अनक्लॅरिटी आहे ती पूर्णपणे काय होते, नाहीशी होते पेपर आपण डिस्कस केल्यानंतर. आता पेपर बघा 25 क्वेश्चन टाकले होते मी युनिट डायमेन्शन्स अँड मेजरमेंट वरती. मी काय केलेलं तर सगळ्या पॉइंट वरती क्वेश्चन पडेल ह्याची खात्री घेतलेली, ह्याची केअर घेतलेली आणि मग तुम्हाला पेपर दिलेला. त्याच्यामध्ये आपण प्रत्येक पॉइंट जवळजवळ आपण बघितलं युनिट्स वरती, त्याच्यानंतर फिजिकल क्वांटिटी वरती, त्याच्यानंतर आपण बघितलं युनिटच्या रिक्वायरमेंट वरती, डायमेन्शन्स वरती, डायमेन्शन्स अनालिसिस, युजेस ऑफ डायमेन्शन्स वरती टाकलेले, त्याच्यानंतर एरर्स वरती टाकले होते, तर त्याच्यानंतर प्रोपागेशन ऑफ एरर्स, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये त्याच्यावरती टाकलेला, त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड, सिग्निफिकंट फिगर्स, त्याच्यानंतर राऊंड ऑफ डिजिट्स, ह्या सगळ्यावरती 1-2 प्रॉब्लेम मी कव्हर केलेले होते. आता बघा फर्स्ट क्वेश्चन असा होता, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड युनिट. तुम्हाला माहिती आहे गुड युनिटच्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत, तर गुड युनिटच्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला मी एक ऍब्रिव्हिएशन दिलेलं बघा, IRAA, इरा, बरोबर. आय फॉर युनिट कसं असलं पाहिजे, गुड युनिटच्या रिक्वायरमेंट्स कोणत्या सांगितलेल्या मी, आय फॉर इनव्हेरिएबल, युनिट शुड बी इनव्हेरिएबल. त्याच्यानंतर आर फॉर इट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल, म्हणजेच रिप्रोड्यूस करता यायला पाहिजे, रिप्रोड्युसिबल. त्याच्यानंतर ए फॉर युनिट शुड बी इझिली अवेलेबल, इझिली अवेलेबल झालं पाहिजे, इझिली अवेलेबल. आणि लास्टचा जो ए होता तो कशा होता, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, बरोबर. जे युनिट आहे ते सगळ्या जगाने काय केलं पाहिजे, मान्य केलं पाहिजे, ऍक्सेप्ट केलं पाहिजे आणि यूज केलं पाहिजे. इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. ओके. आता हे जे पॉइंट आहेत इनव्हेरिएबल, रिप्रोड्युसिबल, इझिली अवेलेबल आणि युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड, हे सोडून कोणता पॉइंट होता तर तिथं पेरिशेबल हा जो आहे ही रिक्वायरमेंट नाही गुड युनिटची, बरोबर. म्हणजे फर्स्ट जो आहे, फर्स्ट क्वेश्चनचा जो ऑप्शन करेक्ट आहे बघा, नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड युनिट, कुठली कॅरेक्टरिस्टिक्स गुड युनिटची नाही असं विचारलंय, आहेत असं विचारलेलं नाही. कोणती कॅरेक्टरिस्टिक्स गुड युनिटची नाही, तर कुठलं रे, पेरिशेबल, बरोबर. मग आता ह्याच्यामध्ये सी ऑप्शन करेक्ट आहे तुमचा. त्याच्यानंतर बघितलं प्रेशर ऑफ 10³ डायन पर सेंटीमीटर क्यूब. प्रेशर दिलं होतं तुम्हाला 10³ डायन पर सेंटीमीटर क्यूब. बघा युनिट कन्व्हर्जन वरती तुम्हाला प्रॉब्लेम दिलाय हा आणि विचारलंय काय, इज इक्विव्हॅलंट टू आणि ऑप्शन दिलेले तुम्हाला फर्स्ट ऑप्शन दिलाय 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सेकंड ऑप्शन दिलाय तुम्हाला 10⁻² न्यूटन पर मीटर स्क्वेअर. थर्ड ऑप्शन दिलाय 10⁻² न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि फोर्थ ऑप्शन दिलाय 10⁻⁻1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके. म्हणजेच तुम्हाला डायन पर सेंटीमीटर स्क्वेअरचा
तुम्हाला न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके, प्रेशरचं युनिट काय असतं सांगा, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याचा युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल मी सांगितले तुम्हाला. आणि हे सीजीएस युनिट आहे डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता तुम्हाला काय करायचं आहे तर डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअरचा न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं कशामध्ये रे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग डाइनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट करणं इथं आवश्यक आहे, सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करायला इथं आपल्याला यायला पाहिजे. मग आता बघा काय करतो, डाइनचं न्यूटन मध्ये कसं करतो रे, आपल्याला कन्व्हर्जन फॅक्टर माहिती आहे, 1 न्यूटन इज इक्वल टू काय रे, 10⁵ डाइन. ओके, म्हणजे 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन असेल तर 1 डाइन इज इक्वल टू कसं असेल सांगा, हा इकडे घेतला 10⁻⁵ न्यूटन. ओके, म्हणजे उलट केलं, लक्षात येते. 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डाइन असेल तर 1 डाइन इज इक्वल टू 10⁻⁵ न्यूटन. हा जो 10⁵ आहे पलीकडे मल्टिप्लाय, अलीकडे आला डिवाइड झाला, वरती घेतल्यानंतर मायनस झालं, लक्षात येते. मग आता डाइनचं न्यूटन मध्ये कन्वर्ट केलं 10⁻⁵. आता राहिला सेंटीमीटरचं मीटर. मग काय सांगा, सेंटीमीटरचं मीटर कन्वर्ट करण्यासाठी 10⁻⁻² लिहितो आपण, बरोबर. सेंटीमीटर टू मीटर कन्वर्जन फॅक्टर काय 10⁻². परंतु इथं काय सेंटीमीटर स्क्वेअरचा मीटर स्क्वेअर आहे, बरोबर. म्हटल्यानंतर 10⁻² चा पण काय येणार आहे, स्क्वेअर येणार. ओके, म्हटल्यानंतर काय ना सांगा, 10⁻² चा स्क्वेअर a⁻b ब्रॅकेट रेस टू c च्या फॉर्म्युलेने a⁻b ब्रॅकेट रेस टू c जर असा असेल तर a⁻b इंटू c. इथं काय येणार 10⁻² आणि हा रेस टू 2, 2 इंटू 2 -2 इंटू 2 -4, हा येणार 10⁻⁴. ओके, आता हे जर 10⁻⁴ वरती घेतलं तर काय सांगा, डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर न्यूटन पर मीटर स्क्वेअर कन्वर्ट करण्यासाठी 10⁻⁵ हा ऑलरेडी वाला आणि हा 10⁻⁴ वरती घेतला 10⁻+4 होईल. ओके, मग अगेन डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आता इथं काय असेल सांगा, a⁻b आहे इंटू a⁻c असेल तर पाया समान असेल तर घातांकाची काय करतो आपण, ऍडिशन करत असतो. ओके, बरोबर. मग म्हटलं 10⁻⁵ आहे, 10⁻⁴ आहे, -5 + 4 -1. म्हणजे डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 10⁻⁵ ने 10⁻⁻1 ने काय करायचं, आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे. परंतु इथं काय दिलंय तर 10⁻³ डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर आहे. म्हटल्यानंतर कसं करणार सांगा, 10⁻³ डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर करण्यासाठी किती रे, 10⁻⁻1 आणि इंटू हा ऑलरेडी 10⁻³. ओके, आता सांगा काय होईल रे, 10⁻³ डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर करण्यासाठी काय ना 3 - 1 10⁻² न्यूटन पर मीटर स्क्वेअर. दिस इज द करेक्ट आन्सर. कोणत्या ऑप्शन मध्ये दिलंय बघा, बी ऑप्शन दिलेला आहे, 10⁻² न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, आता थर्ड क्वेश्चन मध्ये काय दिले बघा. आता हे जर तुम्हाला डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी जो कन्वर्जन फॅक्टर आहे 10⁻⁻1 ने मल्टिप्लाय करायचं, हे माहित असतं तर तुम्ही 10⁻³ ला 10⁻⁻1 ने डायरेक्ट मल्टिप्लाय करून तुम्ही कॅल्क्युलेट केलं असतं. आता समजा याच्यावरती अजून एखादा क्वेश्चन टाकला, 10⁻⁵ डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू किती रे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर काय करायचं, ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 10⁻⁻1 ने. म्हणजे डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअरचं न्यूटन पर मीटर स्क्वेअर करण्यासाठी 10⁻⁻1 आणि हा ऑलरेडी व्हॅल्यू आहे, न्यूमेरिकल व्हॅल्यू त्याला, बरोबर. मग हे किती होणार सांगा, 10⁻⁴. ओके, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. समजतंय. आता थर्ड क्वेश्चन जो दिलाय तो थर्ड क्वेश्चन काय सांगितलंय बघा, m1 m⁻⁴ l⁻⁻1 t⁻⁻2 ह्या डायमेन्शन्स कुणाच्या आहेत, बरोबर. इज द डायमेन्शन्स फॉर कशाचे आहेत सांगा बरं. जूल कॉन्स्टंट सांगितलंय, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट सांगितलंय, प्रेशर सांगितलंय, फोर्स सांगितलंय. आता तुम्हाला इंडिव्हिज्युअल जे ऑप्शन आहेत त्यांचे डायमेन्शन्स माहित असणं गरजेचं आहे. आता ह्याच्यात समजा आपण प्रेशरच्या डायमेन्शन्स काढल्या, प्रेशर इज इक्वल टू काय सांगा, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया आहे, बरोबर. प्रेशरच्या जर आपण डायरेक्ट फोर्सच्या काय m1 l1 t-2 बघा, m1 l1 t-2 फोर्सच्या अपॉन एरियाच्या काय l2 आहे. म्हटल्यावर काय सांगा, m1 हा l2 वरती घेतला, l1 t-2 अगेन हा l⁻². ओके,
मग काय ना सांगा m1 l⁻⁴ l⁻², l⁻⁻1 t⁻². ओके, आता सांगा मला प्रेशरच्या डायमेन्शन्स काय मिळाल्या मला m1 l⁻⁴ t⁻², m1 l⁻⁴ t⁻². म्हणजे ह्या कोणाच्या डायमेन्शन्स आहेत रे, प्रेशरच्या डायमेन्शन्स आहेत. ओके, ठीक आहे. ऑप्शन कोणता बरोबर आहे बघा, सी ऑप्शन बरोबर आहे थर्ड क्वेश्चनचा. पुढचा विचारला प्रश्न बघा काय, तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये सांगितलंय मी बोर्ड जो आहे तो बोर्ड 2 इक्वल पोर्शन मध्ये डिवाइड करतो, म्हणजे आपल्याला जो प्रॉपर स्पेस आहे तो प्रॉपर युटिलाइज करता येईल. फोर्थ क्वेश्चन मध्ये सांगितलं इफ द डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर फिजिकल क्वांटिटी इज, डायमेन्शनल फॉर्म्युला दिलाय बघा m⁻⁴ l⁻² t⁻², then physical quantity is, then physical quantity, कुठली फिजिकल क्वांटिटी आहे सांगा बरं. ऑप्शन दिले टॉर्क, इम्पल्स, फोर्स पर युनिट एरिया. आता टॉर्कचे जर डायमेन्शन्स आपण फाइंड आउट केले तर टॉर्कचा काय फॉर्म्युला सांगा, फोर्स इंटू डिस्टन्स. ओके, फोर्स इंटू डिस्टन्स. फोर्सच्या डायमेन्शन्स काय सांगा m1 l1 t⁻². अगेन डिस्टन्सच्या डायमेन्शन्स काय l1 म्हटल्यानंतर काय सांगा m⁻⁴ l⁻1 l⁻² t⁻². ओके, म्हणजे टॉर्कच्या डायमेन्शन्स काय आहेत m1 l2 t⁻². आणि त्यांनी विचारलं ह्या डायमेन्शन्स कुणाचे आहेत, म्हणजे फर्स्ट ऑप्शनच बरोबर आहे, टॉर्कच्या त्या डायमेन्शन्स आहेत बाळांनो. फोर्थ क्वेश्चनचा ऑप्शन ए आहे करेक्ट ऑप्शन. पुढे विचारलंय फिफ्थ क्वेश्चन आहे. फिफ्थ क्वेश्चन मध्ये विचारलं द चार्ज ऑन इलेक्ट्रॉन इज, एका इलेक्ट्रॉनवरला जो चार्ज आहे तो किती दिलाय बघा 1.6 इंटू 10⁻⁻19 कुलम. चार्जचं एसआय युनिट काय सांगा, कुलम हे चार्जचं एसआय युनिट आहे. ओके, एका इलेक्ट्रॉनवरती एवढा चार्ज आहे 1.6 इंटू 10⁻⁻19. तर विचारलंय ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड विचारलेले आहे. ओके, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड साठी मी तुम्हाला काय सांगितलंय, ए बरोबर. ए ही जर एखादी व्हॅल्यू असेल तर ए ला कसा रिप्रेझेंट करायचा, 0.5 पेक्षा जास्त असायला पाहिजे आणि 5 किंवा 5 पेक्षा छोटी असायला पाहिजे बरोबर. तोपर्यंत तुम्ही काय करायचा, ही जी न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे ही न्यूमेरिकल व्हॅल्यू कशी करायची, ए ह्या फॉर्मॅटमध्ये बसवायची. म्हणजे ही न्यूमेरिकल व्हॅल्यू 0.5 पेक्षा मोठी आणि 5 किंवा 5 पेक्षा लहान असणं गरजेचं आहे. मग बघा बरं 1.6 हा त्याच्यात बसतोय का, उचलला मी 1.6 इथे ठेवा, 0.5 पेक्षा मोठा आहे का, ऑब्व्हियसली 0.5 पेक्षा मोठा आहे. 1.6 5 पेक्षा छोटा आहे का, येस 5 पेक्षा छोटा आहे. म्हटल्यानंतर ही जी येणार आहे हे 10⁻⁻19 ही काय येणार ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऍक्च्युली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड काय येणार सांगा 10⁻⁻19. कोणता ऑप्शन बरोबर करायला सांगा, ऑप्शन आहे डी ऑप्शन. ओके, 10⁻⁻19. ते ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय मित्रांनो, ही जी 10 ची पॉवर आहे. ओके, ह्या 10च्या पॉवरला आपण काय म्हणतो, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणत असतो. पुढे नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स विचारलेले आहेत 6th क्वेश्चन मध्ये. सिग्निफिकंट फिगर्स वरती क्वेश्चन टाकलाय बघा 0.400. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ सिग्निफिकंट फिगर्स किती आहेत, तर तुम्हाला मी रूल सांगितले सिग्निफिकंट फिगर्सच्या. काय रे, तर ह्या डेसिमलच्या राईट साईडला जेवढे 0 आहेत तेवढे सगळे काय असतात सांगा, सिग्निफिकंट फिगर्स असतात. ओके, म्हटल्यानंतर काय येणार सांगा 1 4 तर सिग्निफिकंट फिगर्स आहे. नॉन झिरो डिजिटच्या राईट साईडला असलेले 1 2, म्हणजे ह्या 1 2 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत, 3. ऑप्शन कोणता बरोबर आहे बघा, सी ऑप्शन. क्वेश्चन नंबर 6 चा सी ऑप्शन बरोबर आहे. त्याच्यानंतर 7 मध्ये विचारलंय, 7 इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे प्रोपागेशन ऑफ एरर वरला. x इज इक्वल टू a बाय बी, एक्स इज इक्वल टू काय सांगा a अपॉन बी आहे. तर विचारलंय मॅक्सिमम रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करायचे, ओके ठीक आहे. ही प्रोपागेशन ऑफ एरर इन मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मी तुम्हाला विचारलं होतं. असं विचारलं होतं एक्स इज इक्वल टू ए, जर ए इंटू बी असेल तर काय रे डेल्टा ए अपॉन ए. ओके, प्लस डेल्टा बी अपॉन बी. समजतंय, रिलेटिव्ह एरर इन ए प्लस रिलेटिव्ह एरर इन बी. तसेच मित्रांनो जर एक्स इज इक्वल टू ए बाय बी असेल तर बरेच विद्यार्थ्यांचा ग्रह होतो की सर रिलेटिव्ह एरर सबट्रॅक्ट करायचे का. तर मी काय सांगितलं, एरर ही कधीही सबट्रॅक्ट करायची नाही, एरर ही काय करायची असते ऍड करत जायचं असतं, वाढत जाते एरर. मग इथं सुद्धा काय येणार डेल्टा ए प्लस डेल्टा ए अपॉन ए प्लस डेल्टा बी बाय बी. समजतंय, म्हणजे हा जो आहे तो कोणता ऑप्शन क्वेश्चन नंबर 7 मधला बी ऑप्शन करेक्ट आहे. समजतंय. आता पुढे नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 8 मध्ये विचारलं त्यांनी 2 रेजिस्टन्सेस दिलेले आहे, 2 रेजिस्टन्सेस आहे, 2 रेजिस्टन्सेस
R1 इज इक्वल टू किती दिलं बाळांनो 50 प्लस मायनस 2 ओहम बरोबर. ही प्लस मायनस 2 ओहम ही काय रे ऍब्सोल्यूट एरर आहे रेझिस्टन्स R1 मधली. ओके. त्याच्यानंतर R2 दिला त्यांनी R2 ची व्हॅल्यू दिली आहे 60 प्लस मायनस 3 ओहम. ओके. ओहम हे युनिट आहे रेझिस्टन्सचं. आता प्लस मायनस 3 हे काय आहे ऍब्सोल्यूट एरर इन रेझिस्टन्स सेकंड R2. तर कसे जोडलेले आहेत तर सिरीज मध्ये जोडलेले सांगितलेले आहेत. आर कनेक्टेड इन सिरीज. तर विचारलं इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स ऑफ सिरीज कॉम्बिनेशन. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स विचारलाय. इक्विव्हॅलेंट रेझिस्टन्स त्यांनी फाइंड करायला सांगितलंय. सिरीज मध्ये जोडला असेल तर रेझिस्टन्सची काय होते रे सांगा बेरीज होत असते R1 प्लस R2. ओके. मग R इज इक्वल टू काय येणार सांगा R1 50 प्लस R2 काय येणार सांगा 60 इज इक्वल टू 110. समजतंय. आता राहिला काय रे ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एररची सुद्धा काय होणार आहे बेरीज होणार आहे म्हटल्यानंतर काय येणार सांगा R प्लस मायनस डेल्टा R इज इक्वल टू काय येणार 110 प्लस मायनस 3 प्लस 2 5 ओहम. ओके. काय शंका आहे का बघा लक्षात आलंय तुमच्या. कोणता ऑप्शन बरोबर करणार आहे सांगा तुम्ही. सी ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 8 चा सी ऑप्शन. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 मध्ये विचारलंय बघा. क्वेश्चन नंबर 9 इफ x is equal to a raised to n, if x is equal to a raised to n, then relative errorचा दुसरा क्वेश्चन आला बघा. रिलेटिव्ह एरर विचारलेले. मित्रांनो रिलेटिव्ह एरर मी तुम्हाला सांगितलं होतं हा जर फॉर्मॅट असेल हा ऍक्च्युअली फॉर्म्युलाच आहे. तर रिलेटिव्ह एरर डेल्टा एक्स बाय एक्स इज इक्वल टू कसं फाइंड आउट करणार एन इंटू डेल्टा ए बाय ए. ओके. ही जी पॉवर आहे ती काय करायची अगोदर लिहायची मल्टिप्लाय करायचं रिलेटिव्ह एरर ऑफ ए ला बरोबर म्हणजे एन टाइम्स रिलेटिव्ह एरर ऑफ ए. समजते. आता पर्सेंटेज एरर जर विचारली तर ह्यालाच कशाने मल्टिप्लाय करायचं असतं रे 100 ने मल्टिप्लाय करायचं असतं. समजतंय. आता फक्त इथं रिलेटिव्ह एरर विचारलेले मग कोणता ऑप्शन बरोबर कराल तुम्ही बी ऑप्शन बरोबर आहे बघा एन डेल्टा ए बाय ए. 10 मध्ये विचारलंय 10 क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारलंय 1 मायक्रॉन. मी अगोदरच सांगितलं होतं 1 मायक्रोमीटर म्हणजेच त्याला 1 मायक्रॉन म्हणतात. 1 मायक्रॉन इज इक्वल टू ऑप्शन काय दिलेत बघा 10⁸ 10⁻⁸ सेंटीमीटर ए ऑप्शन दिलाय. बी ऑप्शन मध्ये विचारलंय 10⁻⁶ सेंटीमीटर. सी ऑप्शन मध्ये दिलंय 10⁻⁵ सेंटीमीटर आणि लास्ट ऑप्शन मध्ये दिलंय 10⁻⁴ सेंटीमीटर. सगळे ऑप्शन सेंटीमीटर मध्ये आहेत म्हणजे तुम्हाला मायक्रोमीटरचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं आहे सेंटीमीटर मध्ये करायचं आहे. तर तुम्हाला दिलं होतं 1 मायक्रोमीटर इज इक्वल टू काय रे 10⁻⁶ मीटर बरोबर. 10⁻⁶ मीटर परंतु ऑप्शन सगळे मीटर सेंटीमीटर मध्ये आपल्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग काय करणार 10⁻⁴ सेंटीमीटर. ओके. मीटरला परत हे मीटरचं कन्व्हर्जन सेंटीमीटर मध्ये करण्यासाठी 10⁻² ने अगेन मल्टिप्लाय केलं 10⁻⁶ इंटू 10⁻², 10⁻⁴ सेंटीमीटर. ओके. कोणता ऑप्शन बरोबर आहे डी ऑप्शन बरोबर आहे बघा. त्याच्यानंतर क्वेश्चन नेक्स्ट कोणता आहे बघा क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 मध्ये काय विचारलंय बरेच विद्यार्थ्यांनी प्रॉपर सॉल्व्ह केलेले आहेत सगळे प्रॉब्लेम. क्वेश्चन नंबर 11 मध्ये इफ U1 11 क्वेश्चन U1 अँड U2 हे दोन युनिट आहेत वेगवेगळ्या सिस्टीम ऑफ युनिट मधले. ओके. आणि N1 अँड N2 हे युनिट्स आहेत बघा युनिट्स आहेत आणि N1 अँड N2 ह्या काहीतरी न्यूमेरिकल व्हॅल्यू आहे न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहे. ओके. न्यूमेरिकल व्हॅल्यूज आहे. तर प्रॉपर रिप्रेझेंटेशन विचारलंय काय असतं रे प्रॉपर रिप्रेझेंटेशन तुम्हाला मी सांगितलं N1 U1 इज इक्वल टू N2 U2 हे प्रॉपर रिप्रेझेंटेशन आहे बरोबर. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला N1 जर न्यूमेरिकल व्हॅल्यू जास्त असेल तर युनिट कसं असतं छोटं असतं आणि जर युनिट मोठा असेल तर न्यूमेरिकल व्हॅल्यू छोटी असते. एक एक्झाम्पल देतो बघा समजा 100 सेंटीमीटर इज इक्वल टू किती असतो रे 1 मीटर असतो. आता सांगा ह्या दोन्ही युनिट पैकी कोणतं युनिट मोठं आहे मीटर हे मोठं युनिट आहे म्हटल्यानंतर त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू कशी झाली छोटी झाली आणि सेंटीमीटर हे छोटं युनिट आहे तर त्याची न्यूमेरिकल व्हॅल्यू कशी होणार आहे मोठी होणार आहे. म्हणजेच न्यूमेरिकल व्हॅल्यू इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू कसं असतं बाळांनो युनिट असतं. ओके. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम बघा काय विचारला होता क्वेश्चन नंबर 12 मध्ये SI युनिट ऑफ मोमेंटम. मोमेंटमचं SI युनिट विचारलं होतं. मोमेंटम इथं लिनियर मोमेंटम आहे. SI युनिटचं
एसआय युनिट विचारलं होतं. मोमेंटमचा फॉर्म्युला काय सांगा? मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी. मास युनिट काय सांगा? केजी इंटू व्हेलॉसिटीचं मीटर पर सेकंड. मग काय ना सांगा? केजी मीटर पर सेकंड. दिस इज द एसआय युनिट ऑफ मोमेंटम. नेक्स्ट बघा, नेक्स्ट ऑप्शन कोणता काय बघा इथं? बी ऑप्शन करेक्ट आहे प्रॉब्लेम नंबर 12 चा. तर नेक्स्ट विचारले काय बघा? हळूहळू लेवल वाढवत नेली होती पेपरमध्ये. प्रॉब्लेम नंबर 12 झाला. 13 बघा. 13 मध्ये विचारलंय क्वेश्चन नंबर 13 मध्ये, इफ मॅग्निट्यूड ऑफ लेंथ इज हाफ अँड मॅग्निट्यूड ऑफ मास इज डबल देन डायमेन्शन्स ऑफ फोर्स. लेंथची मॅग्निट्यूड काय केलेली आहे रे? हाफ केलेली आहे. आणि मासची मॅग्निट्यूड डबल केलेली आहे. बरेच विद्यार्थी इथे चुकलेले असणार आहेत. म्हणजे एखादा जर प्रॉब्लेम चुकीचा झाला असेल, काही विद्यार्थी 24 वरती थांबलेले आहेत, तर त्यांचा मे बी हा प्रॉब्लेम चुकीचा आला असेल. बरेच विद्यार्थ्यांनी विचार केला का नाही केला बघा. काय सांगतो मी मित्रांनो, ही जी डायमेन्शन्स असते, डायमेन्शन्स जे आहे ही फिजिकल क्वांटिटीची प्रॉपर्टी आहे. फिजिकल क्वांटिटीला असते. कुणाला असते? फिजिकल क्वांटिटीला. मग एखादी फिजिकल क्वांटिटी हाफ होते, डबल होते, ह्याचा काही संबंध इथे लागत नाही. म्हणजे जरी लेंथ काय केली, हाफ झाली, तरी सुद्धा लेंथच आहे ना. समजा 1 मीटरची काय झाली, हाफ मीटर झाली, किंवा 100 सेंटीमीटरची 50 सेंटीमीटर झाली, तरी सुद्धा फिजिकल क्वांटिटी तीच आहे, लेंथच आहे. लक्षात येत आहे? समजा मास आहे ते 1 केजीचं हाफ केजी झालं, किंवा 10 केजीचं 5 केजी झालं, तरी सुद्धा मास हे मासच राहिले ना. म्हटल्यानंतर म्हणजे थोडक्यात काय, तर डायमेन्शन्स हे न्यूमेरिकल व्हॅल्यूवरती किंवा मॅग्निट्यूड वरती डिपेंड नसतात. डायमेन्शन्स नॉट डिपेंड्स ऑन मॅग्निट्यूड. ओके. मग डायमेन्शन्स कशा राहणार आहेत रे? फोर्सच्या आहेत त्या कॉन्स्टंटच राहणार आहेत. मग फोर्सच्या डायमेन्शन्स काय सांगा? डायमेन्शन्स ऑफ फोर्स इज इक्वल टू m1 L1 T-2. ह्या डायमेन्शन्स कुणाचे आहेत रे? फोर्सच्या आहेत. परत एकदा बघा, लेंथच्या डायमेन्शन्स काय आहेत सांगा? लेंथच्या डायमेन्शन, समजा लेंथ किती आहे? लेंथ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. डायमेन्शन्स काय राहणार आहेत? L1. बरोबर. समजा लेंथ काय केली, आता लेंथ 2.5 सेंटीमीटर केली, तरी सुद्धा डायमेन्शन्स काय राहणार आहेत? L1च राहणार आहेत ना. फिजिकल क्वांटिटी तीच आहे. समजलंय? नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता कोणता ऑप्शन करणार सांगा? डायमेन्शन्स m1 L1 T-2. दिस इज द लास्ट ऑप्शन. समजलंय? 14 नंबरचा प्रॉब्लेम मध्ये काय विचारलं होतं बघा. क्वेश्चन नंबर 14, विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट. इक्वेशन दिली होती तुम्हाला, प्रेशर इज इक्वल टू एनर्जी अपॉन व्हॉल्यूम, त्याच्यानंतर प्रेशर इज इक्वल टू एनर्जी अपॉन एरिया, त्याच्यानंतर प्रेशर इज इक्वल टू मोमेंटम व्हेलॉसिटी टाइम, आणि प्रेशर इज इक्वल टू फोर्स इंटू एरिया. बरोबर. ह्याच्यापैकी कोणतं डायमेन्शनली करेक्ट आहे? बरोबर. हे डायमेन्शनली करेक्ट आहे असं कधी म्हणायचं? जेव्हा एलएचएसच्या डायमेन्शन्स आणि आरएचएसच्या डायमेन्शन्स कशा येतील मित्रांनो? सेम होतील, तेव्हाच ते डायमेन्शनली कसं आहे? करेक्ट आहे असं आपण म्हणतो. ओके. मग आता ह्या केसमध्ये काय करायचं बघा. इथं मी सांगितलं होतं, एखादं इक्वेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे असं कधी म्हणायचं? प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी नुसार प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन्स कशा यायला पाहिजेत? सेम यायला पाहिजे. इथं किती टर्म्स आहेत? 2 आहेत. इथे किती आहेत? 2 आहेत. इथे सुद्धा किती आहेत? 2 आहेत. मी अगोदर सांगितलं टर्म्स कशा ओळखायच्या? प्लस, मायनस किंवा इज इक्वल टू साईनने सेपरेट केलेलं असतं. आता इथं 2 टर्म्स आहेत. ह्या टर्मची सुद्धा डायमेन्शन्स आणि ह्या टर्मची सुद्धा डायमेन्शन्स सेम यायला पाहिजे. प्रेशरच्या डायमेन्शन्स काय आहेत सांगा? प्रेशरचा जर डायमेन्शन्स पार्ट नसतील तर पटकन लिहून काढायचं. फोर्स अपॉन एरिया. फोर्सच्या डायमेन्शन्स काय? m1 L1 T-2. अगेन एरियाच्या L2, हा L2 वरती घेतला, -2 झाला, m1 L-1 T-2. ओके. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ प्रेशर. आता इथं टाकल्या प्रेशरच्या डायमेन्शन्स m1 L-1 T-2. हे एलएचएसच्या डायमेन्शन्स झालेले आहेत. ओके. आता आरएचएसच्या डायमेन्शन्स फाइंड आउट करूया. एनर्जीच्या डायमेन्शन्स काय आहेत सांगा? एनर्जीच्या डायमेन्शन्स आहेत m1 L2 T-2. ओके. डायमेन्शन्स पार्ट पाहिजेत मित्रांनो. आपण व्हॉल्यूमच्या डायमेन्शन्स, व्हेलॉसिटी नव्हे, इथं व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूमच्या डायमेन्शन्स L3. मग काय ना सांगा? एनर्जी अपॉन व्हॉल्यूमच्या डायमेन्शन्स बघा काय ना? m1 L3 वरती घेतला,
काय होणार सांगा, -3 + 2 -1 t -2. मग इथे आरएचएसच्या डायमेन्शन्स काय मिळाले रे बाळांनो, आरएचएसच्या डायमेन्शन्स ह्या मिळाल्या, एलएचएसच्या डायमेन्शन्स ह्या मिळाल्या. एलएचएस इज इक्वल टू आरएचएस, डायमेन्शन्स ऑफ एलएचएस इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ आरएचएस. प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन सेम आहेत. म्हणजे फर्स्ट इक्वेशनच डायमेन्शनली कसं आहे रे, करेक्ट आहे हे आपण शुअर शॉट सांगू शकतो. म्हणजे फर्स्ट ऑप्शन करेक्ट आहे. ओके ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये विचारलंय क्वेश्चन नंबर 15. 14चं करेक्ट आन्सर आहे ए. क्वेश्चन नंबर 15 मध्ये काय सांगितलंय बघा, डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर इम्पल्स इज सेम ॲज, म्हणजे इम्पल्सच्या डायमेन्शन्स ह्या कुणासारख्या आहेत. मी हे त्यावेळी पण एक्झाम्पल घेऊन सांगितलं होतं. इम्पल्सच्या डायमेन्शन्स काय आहेत, इम्पल्सचा फॉर्म्युला पार्ट पाहिजे, फोर्स इंटू टाइम. फोर्सच्या डायमेन्शन्स m1 L1 t -2, अगेन टाइमच्या t1, समजतंय का बघा, m1 L1 t -2 +1 -1, ह्या झाल्या इम्पल्सच्या डायमेन्शन्स. आता ऑप्शन मधले कुणाच्या डायमेन्शन्स ह्या इम्पल्सच्या डायमेन्शन्सची मॅच होतात बघा. मी डायरेक्ट सांगू शकतो मोमेंटमच्या, कारण ऍक्सेलरेशनच्या मीटर पर सेकंड स्क्वेअर बरोबर. फोर्सच्या काय येतात, m1 L1 t -2 येतात. फोर्स इथं मॅच होत नाही. मोमेंटमच्या मॅच होतात का बघा. मोमेंटमचा फॉर्म्युला काय सांगा, मास इंटू व्हेलॉसिटी बरोबर. मासच्या काय सांगा m1 आणि व्हेलॉसिटीच्या काय आहेत m⁻0 L⁻1 t⁻⁻1. आता हे जर कम्पेअर केलं तर मल्टिप्लाय केलं तर m1 L1 t -1 बरोबर. म्हणजे मोमेंटमच्या डायमेन्शन्स आणि इम्पल्सच्या डायमेन्शन्स कशा येत आहेत रे, सेम येत आहेत. सी ऑप्शन बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 15चा कोणता ऑप्शन, सी. 16 मध्ये बघा थोडंसं लेवल वाढवलेलं इक्वेशन दिलं होतं. फोर्स इज इक्वल टू AT + BT², वेअर टी जो आहे तो टी काय सांगितलंय, टाइम सांगितलाय, आणि एफ जो आहे तो काय सांगितलं बाळांनो, फोर्स सांगितलाय. तर तुम्हाला डायमेन्शन्स ऑफ ए आणि डायमेन्शन्स ऑफ बी फाइंड आउट करायच्या आहेत. ठीक आहे. ए आणि बी च्या डायमेन्शन्स पटकन शोधून काढायचे. आता तुम्हाला सांगतोय बघा कसं इक्वेशन आहे, एफ इज इक्वल टू फोर्स इज इक्वल टू AT + BT² बरोबर. तर काय सांगितलं होतं मी तुम्हाला, टर्म्स किती आहेत, 1 2 3 टर्म्स आहेत. म्हणजे फोर्सच्या डायमेन्शन्स आणि ATच्या डायमेन्शन्स कशा असणार आहेत, सेम असणार आहेत. ओके. मी काय सांगितलं होतं सांगा, ऍडिशन आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा डायमेन्शन्स कशा असतात, सेम असतात. किंवा असं म्हणूया, सिमिलर क्वांटिटीज, सिमिलर फिजिकल क्वांटिटीज आपण काय करू शकतो, ऍड करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो किंवा कम्पेअर करू शकतो. म्हणजे फोर्सला फोर्सच कम्पेअर करू शकतो, फोर्स मधून फोर्सच आपण सबट्रॅक्ट करू शकतो किंवा फोर्स मध्ये फोर्सच ऍड करू शकतो. समजतंय. आता इथं काय येणार सांगा, डायमेन्शन्स ऑफ फोर्स इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ AT. ह्याची आणि ह्याचे डायमेन्शन्स कसे सेम असायला पाहिजेत अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी बरोबर. प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी काय म्हणतं, तर प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन सेम पाहिजेत. टर्म कशा ओळखायच्या, इज इक्वल टू प्लस किंवा मायनसने सेपरेट केलेला असणार आहे. समजतंय. मल्टिप्लाय असेल म्हणजे ए वेगळी टर्म आहे टी वेगळी टर्म आहे असं नाही. मल्टिप्लाय किंवा डिवाइड असेल तर ती एकच टर्म घ्यायची. ओके. मग डायमेन्शन्स ऑफ फोर्स शुड इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ ए इंटू टी. ओके. मग आता राहिलं काय सांगा, ए डायमेन्शन्स ऑफ ए इंटू डायमेन्शन्स ऑफ टी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ फोर्स. आता हे टी जे आहे ते अलीकडे घेतलं, डायमेन्शन्स ऑफ फोर्स अपॉन डायमेन्शन्स ऑफ टी इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ ए. एकदम सोपं आहे की नाही बघा. मग आता फोर्सच्या डायमेन्शन्स काय टाका बघा, m1 L1 t -2 अपॉन टाइमच्या डायमेन्शन्स t1 इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ ए. समजतं का बघा बाळांनो. आता हे t1 वरती घेतलं -1 होणार, मग m1 L1 t -1 आणि हा -2 -3. These are the dimensions of A. चालेल. B च्या सुद्धा डायमेन्शन्स अशा काढू शकतो, फोर्सच्या डायमेन्शन्स इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ B इंटू डायमेन्शन्स ऑफ T². म्हटल्यानंतर B च्या डायमेन्शन्स कशा येणार सांगा, फोर्सच्या डायमेन्शन्स अपॉन T² च्या डायमेन्शन्स. मग B च्या डायमेन्शन्स इज इक्वल टू बाळांनो बोला, m1 फोर्सच्या डायमेन्शन्स m1 L1 t -2 चालेल अपॉन t⁻². समजतंय का बघा सगळ्यांना. नेक्स्ट बघा, बी च्या डायमेन्शन्स इज इक्वल टू काय ना सांगा, m1 L1 t⁻² आणि हा वरती जाऊन अगेन -2 होणार, -4 होणार. ह्या बी च्या डायमेन्शन्स मिळाल्या मित्रांनो आणि ह्या ए च्या डायमेन्शन्स. म्हणजे क्वेश्चन मध्ये विचारलं ए च्या डायमेन्शन्स आणि बी च्या डायमेन्शन्स, सॉरी ए च्या आणि बी च्या डायमेन्शन्स विचारलेल्या होत्या. म्हणजे म्हटल्यानंतर एवढाच प्रॉब्लेम आहे.
काय येणार सांगा, M1L1T-3 आणि M1L1T-4. ओके. आता मित्रांनो तुम्ही जर ऑप्शनकडे बघितलं असतं तर असा एकच ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये M1L1T-3 आहे. कोणता ऑप्शन? सेकंड ऑप्शन. म्हणजे बीच्या डायमेन्शन्स काढण्यासाठी आपल्याला वेगळं कॅल्क्युलेशन करायची किंवा वेगळा वेळ घालवायची गरज नव्हती. एकच असा ऑप्शन आहे ज्याच्यात फर्स्ट ज्या डायमेन्शन दिलेत एच्या त्या M1L1T-3 आहेत. म्हणजे आपण बी ऑप्शन त्याच वेळी विदाउट कॅल्क्युलेशन ऑफ विदाउट फाइंडिंग द डायमेन्शन्स ऑफ बी आपण काय करायला पाहिजे होता? सिलेक्ट करायला पाहिजे. ओके. म्हणजे एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करताना सुद्धा तुम्हाला ऑप्शनकडे बघत बघत काय करायचे? प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके. ठीक आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलाय बघा. फॉर द इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 17 मध्ये दिलंय फॉर द इक्वेशन एफ इज प्रपोर्शनल टू a⁴, v⁴b अँड d⁴c, वेर एफ म्हणजे काय बाळांनो? तर फोर्स सांगितलाय, ए म्हणजे सांगितलं त्यांनी एरिया घ्या, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी सांगितलेलं असेल बहुतेक, आणि डी म्हणजे डेन्सिटी दिलेली आहे. तर ए बी सी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. एकदम इझी प्रॉब्लेम आहे हा. मी तुम्हाला कसं सांगितलं होतं बघा. एफ इज इक्वल टू के मानायचा, के ची व्हॅल्यू दिली असेल तर ठीक, नसेल तर 1 घ्या. एफ इज इक्वल टू a⁴, v⁴b, d⁴c केला आपण. आता काय करायचं? फोर्सच्या डायमेन्शन्स डावीकडे लिहायच्या. M1L1T-2 इज इक्वल टू, आता काय करायचं? ए फॉर एरिया म्हटल्यानंतर एरियाच्या डायमेन्शन्स काय आहेत? L2 रेस टू काय येणार? a इंटू व्ही फॉर वेलोसिटी काय येणार सांगा? L1T-. M0 म्हणजे आपण लिहिलं काय नाही लिहिलं काय? M0L1T-1 रेस टू काय येणार आहे? बी. डेन्सिटीच्या काय येणार सांगा? डायमेन्शन. डेन्सिटी म्हणजे काय असतो? मास अपॉन व्हॉल्यूम असतो. मग मासच्या M1 अपॉन व्हॉल्यूम आहे. अपॉन व्हॉल्यूम म्हटल्यानंतर काय येणार आहे? L⁻³ आणि T⁻0. दिस आर द डायमेन्शन्स ऑफ डेन्सिटी. आता काय येणार आहे? ब्रॅकेट⁻C येणार. ओके. आता काय करायचं? तर आता ह्या ए ने आतमध्ये मल्टिप्लाय करायचं. बरोबर. L⁻A इंटू 2a इंटू M⁻0 इंटू b 0, L⁻1 इंटू b T⁻1 इंटू b मायनस b. ओके. त्याच्यानंतर M⁻1 इंटू c L⁻−3 इंटू c मायनस 3c T⁻0 इंटू c 0. ओके. आता काय करायचं? आता बेस सेम असेल तर पॉवरची ऍडिशन करायची. ओके. M⁻0 आहे, M⁻c आहे, म्हणजे 0 प्लस c M⁻c, L⁻2a L⁻b L⁻−3c म्हणजे ना 2a प्लस b मायनस 3c. चालेल. T⁻−b T⁻0 मायनस b येणार. आता ह्या डायमेन्शन्स कुणाच्या डायमेन्शनशी कम्पेअर करायच्या? फोर्सच्या. M1L1T-2. चालेल. आता बघा एमच्या पॉवर कम्पेअर करा. M⁻1 आणि M⁻c म्हणजे c इज इक्वल टू किती मिळाला? 1 मिळाला. समजतंय? बघा बरं ऑप्शन मध्ये तुमच्याकडे c इज इक्वल टू 1, c ची व्हॅल्यू 1 असणारे किती ऑप्शन आहेत? मोर दॅन 1 आहेत. म्हटल्यानंतर आपल्याला b च्या किंवा a च्या व्हॅल्यू अजून फाइंड आउट केल्या पाहिजेत. बघा इथं t ची पॉवर किती आहे? -2 आणि t ची पॉवर किती आहे? b आहे. म्हणजेच -2 इज इक्वल टू -b. ओके. मायनस मायनस कॅन्सल. b इज इक्वल टू किती मिळाला? 2 मिळाला. मग आता मला सांगा b ची व्हॅल्यू 2 आहे आणि c ची व्हॅल्यू 1 आहे. ओके. आता a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आवश्यकता आहे का? कोणता ऑप्शन आहे असं बघा ज्याच्यामध्ये b ची व्हॅल्यू 2 आणि c ची व्हॅल्यू 1 आहे? हा एकच ऑप्शन आहे. तो तुम्ही काय करू शकता? सिलेक्ट करू शकता. ओके. विदाउट लुझिंग द टाइम किंवा विदाउट कंझ्युमिंग द टाइम टू फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ a. तरी सुद्धा a ची जर व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर L च्या पॉवर कम्पेअर केल्या बघा मी. L इज इक्वल टू L⁻1 आणि L⁻2a प्लस b मायनस 3c म्हणजे 1 इज इक्वल टू 2a प्लस b मायनस 3c. आता इथं ज्या b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू फाइंड आउट केल्या त्या टाका. 1 इज इक्वल टू 2a प्लस b ची व्हॅल्यू किती आहे? 2 आहे मायनस 3 इंटू c ची व्हॅल्यू 1. म्हणजे आता इथं आपण a ची व्हॅल्यू इझिली काय करू शकतो? फाइंड आउट करू शकतो. 1 इज इक्वल टू 2a मायनस 3 प्लस 2 मायनस 1. ओके. मग काय होणार? हा -1 अलीकडे आला प्लस 1 होईल. 2 इज इक्वल टू 2a. मग a इज इक्वल टू किती मिळाला? हे 2 कॅन्सल होऊन 1 मिळाला. म्हणजे 1 to 1 कोणता ऑप्शन येतोय? बरोबर बघा. फर्स्ट ऑप्शन येतोय का? बरोबर बघा.
एचा ऑप्शन बघा, ज्याच्यामध्ये ए, बी आणि सी चे व्हॅल्यू मिळाले 1 to 1 मिळालेले आहेत. ओके, क्वेश्चन नंबर 17 चा ऑप्शन कोणता करेक्ट आहे? ए ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना टाइम कुठे कुठे आपल्याला काय करायचं आहे, वाचवायचा, वेळ कुठे कुठे वाचवायचा आहे तो सुद्धा बघितलं पाहिजे. कमी वेळेमध्ये एमसीक्यू सॉल्व्ह व्हायला पाहिजे. बघा, समजतंय, स्मार्ट पद्धतीने आपल्याला गेलं पाहिजे. आता क्वेश्चन नंबर 18 मध्ये काय दिलंय बघा, एक इक्वेशन दिलंय, इक्वेशन ऑफ साइन वेव्हचं दिलंय. साइन वेव्हचं इक्वेशन दिलं, y इज इक्वल टू ए साइन ओमेगा इंटू ब्रॅकेट एक्स अपॉन व्ही मायनस के. ओके, याच्यामध्ये ओमेगा जो आहे तो ओमेगाला काय म्हटलेत, अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणलेत, अँग्युलर व्हेलॉसिटी, आणि व्ही ला म्हटलेत लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी. तुम्हाला डायमेन्शन्स फाइंड आउट करायच्या के च्या, जिथे एक्स ला त्यांनी सांगितलंय डिस्टन्स घ्यायला. ओके, तर तुम्हाला मी सांगितलं हे बघा, एक्स अपॉन व्ही मधून के ला काय केलंय बाळांनो, आपण सबट्रॅक्ट केलाय. मी काय सांगितलंय, सिमिलर फिजिकल क्वांटिटीज काय करू शकतो आपण, एकमेकांच्या मध्ये ऍड करू शकतो, सबट्रॅक्ट करू शकतो किंवा कम्पेअर करू शकतो. म्हणजेच इथं एक्स अपॉन व्हीच्या ज्या डायमेन्शन्स येणार आहेत त्याच कुणाच्या येणार आहेत रे, के च्या डायमेन्शन्स येणार आहेत. ओके, एक्स अपॉन व्ही म्हणजे एक्स अपॉन व्ही मधून के सबट्रॅक्ट केलाय. म्हणजे समजा एक्स अपॉन व्ही जर ऍक्सेलरेशन असेल तर के सुद्धा ऍक्सेलरेशन असेल. एक्स अपॉन व्ही जर समजा फोर्स असेल तर के सुद्धा काय असणार आहे, फोर्सच असणार आहे. म्हणजे ह्या दोघांच्या पण डायमेन्शन्स कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. एक्स चे डायमेन्शन्स काय, तो डिस्टन्स आहे म्हटल्यानंतर L1 अपॉन व्हेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय येतात, m0 L1 t-1 इज इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ के. बरोबर, मग हे L1 शी L1 काय झाले, छमछमाछम झाले. m⁻0 आहे, वरती पण घेतला m⁻0 राहिला, l⁻0 t⁻1 म्हणजे डायमेन्शन्स ऑफ के काय मिळाला, डायमेन्शन्स ऑफ के मिळाला t⁻1 t1. कोणता ऑप्शन करेक्ट कराल बघा, बी ऑप्शन करेक्ट करा. t⁻1 म्हणजेच काय असतो बाळांनो, टी असतो. समजतंय. आता पुढे बघा, क्वेश्चन नंबर 19 कसा दिलाय तुम्हाला, क्वेश्चन नंबर 19 मध्ये सांगितलं फाइंड द डायमेन्शन्स ऑफ ए बाय बी. बघा, ह्या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला डायमेन्शन्स ऑफ ए बाय बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण ए च्या वेगळ्या डायमेन्शन्स मगाशी जसं आपण बघितलं होतं प्रॉब्लेम मध्ये, ए च्या वेगळ्या डायमेन्शन्स, बी च्या वेगळ्या डायमेन्शन्स आणि दोन्ही डायमेन्शनचा रेशो काढायचा आहे. परंतु इक्वेशन काय दिले बघा, पी इज इक्वल टू ए मायनस टी स्क्वेअर अपॉन बी एक्स. वेअर बघा पी काय दिले, प्रॉपर बघायचं, पी दिले प्रेशर घ्या. ओके, त्याच्यानंतर एक्स इज इक्वल टू काय घ्यायला सांगितलंय त्यांनी, एक्स ला सांगितलंय डिस्टन्स घ्यायला, एक्स ला सांगितलं डिस्टन्स घ्यायला बाळांनो. त्याच्यानंतर टी ला टाइम घ्यायला सांगितलंय. ठीक आहे, आपल्याला ए अपॉन बी ह्या दोघांच्या डायमेन्शन, ए च्या वेगळ्या डायमेन्शन फाइंड आउट करूया, बी च्या वेगळ्या डायमेन्शन फाइंड आउट करूया. मला सांगा, ए मधून टी स्क्वेअर सबट्रॅक्ट केला म्हटल्यानंतर ए आणि टी स्क्वेअरच्या डायमेन्शन कशा असणार आहेत, सेम असणार. ए च्या डायमेन्शन इज इक्वल टू काय असणार आहे, टी स्क्वेअरच्या डायमेन्शन म्हटल्यानंतर काय येणार, t⁻2 येणार आहे. समजतंय, ए च्या डायमेन्शन मिळून गेल्या. म्हणजेच असं लिहूया m0 L0 t⁻2 चालेल. आता बी च्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. हा bx आहे तो इकडे आपण मल्टिप्लाय केला, समजा p इंटू bx इज इक्वल टू काय ना सांगा, a मायनस टी स्क्वेअर. समजतंय. आता सांगा कशा कशाचे डायमेन्शन सेम येणार आहेत, p इंटू bx च्या डायमेन्शन्स, a च्या डायमेन्शन्स आणि टी स्क्वेअरच्या डायमेन्शन्स. किती झाले ना टर्म, तुम्ही सांगा मला किती टर्म झाले, 3 टर्म झाले, 1 2 3. बरोबर, म्हटल्यानंतर 3 टर्म आहे तिथं, म्हटल्यानंतर प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन कसे असणार आहेत, सेम असणार आहेत. पी इंटू बीएक्स च्या डायमेन्शन म्हणजे कुणाच्या डायमेन्शन्स येणार आहेत रे, टी स्क्वेअरच्या डायमेन्शन्स येणार आहेत. मग प्रेशर इंटू बीएक्स च्या डायमेन्शन्स. आता प्रेशरच्या डायमेन्शन्स लिहितोय कसा बघा, प्रेशरच्या डायमेन्शन्स इंटू बी च्या डायमेन्शन्स इंटू एक्स च्या डायमेन्शन्स इज इक्वल टू कसं येणार बाळांनो, t⁻2. समजलं, टी स्क्वेअरच्या डायमेन्शन्स लिहिलं t⁻2. प्रेशरच्या डायमेन्शन्स आपल्याला माहित आहेत ना, प्रेशरच्या डायमेन्शन्स काय आहेत सांगा, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया या पद्धतीने आपण काढतो. m1 L-1 t-2, m1 L-1 t-2 these are the dimensions of pressure. इंटू बी च्या डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. एक्स डिस्टन्स आहे L1 इज इक्वल टू t⁻2. चालेल, ठीक. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं, तर हे अगोदर सिम्प्लिफाय करून घेऊया. कसं रे, m⁻1 L⁻−1 आणि +1 कॅन्सल होतील हे दोन एकमेकांना, L⁻0 t⁻2. चालेल, इंटू काय ना बी इज इक्वल टू t⁻2.
मग बी च्या डायमेन्शन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करतोय बघा, मी हा जो ब्रॅकेट आहे तो पलीकडे ह्या t⁻² ला डिवाइड करतोय. t⁻² अपॉन m⁻1 l⁻0 t⁻². चालेल. आता हे वर घेतोय, हे कसं येईल सांगा, m⁻1 l⁻0 t⁻² वरती घेतला की +2 होईल आणि हा ऑलरेडी t⁻² म्हटल्यानंतर t⁻4. ह्या काय झालेले बी च्या डायमेन्शन झाल्या आणि ए च्या डायमेन्शन्स आपण कुठं फाइंड आउट केलेत बघा, इथं फाइंड आउट केलेले आहेत. आता दोघांचा काय घ्यायचा बाळांनो, रेशो घ्या. मग डायमेन्शन्स ऑफ ए अपॉन बी काय मिळेल बघा, ए च्या डायमेन्शन्स अपॉन बी च्या डायमेन्शन्स. ए च्या डायमेन्शन्स किती आहेत बघा, m⁻0 l⁻0 t⁻2 अपॉन बी च्या डायमेन्शन्स m⁻1 l⁻0 t⁻4. आता m⁻1 वरती घेतला काय होईल रे, +1 l⁻0 चा आहे, t⁻4 वरती जर घेतला तर -4 होईल आणि हा +2 t⁻2. कोणता ऑप्शन करेक्ट करा बघा, m⁻1 l⁻0 t⁻2. ह्या झाल्या ए अपॉन बी च्या डायमेन्शन्स. ऑप्शन नंबर सेकंड बी ऑप्शन करेक्ट आहे. समजलं प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं आहे. पटपट पटपट जर डायमेन्शन्स तुमच्या पाठ असतील तर तुम्ही इझिली काय करू शकता, प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. इक्वेशन सिम्प्लिफाय करत गेलो मी. काय केलं बघा, प्रेशरच्या डायमेन्शन्स बघा, ए च्या डायमेन्शन्स आणि t² च्या सेम असणार म्हणून तर हे सबट्रॅक्ट किंवा ऍडिशन किंवा आपण कम्पेअर करू शकतो ना. ए च्या डायमेन्शन्स इज इक्वल टू t² च्या डायमेन्शन सॉल्व्ह केला. त्यानंतर bx इकडे घेतला, किती इक्वेशन किती टर्म झाले, 1 2 3. हिची आणि हिची या तिन्ही टर्मच्या डायमेन्शन्स कशा असणार आहेत, सेम असणार आहेत. ओके, समजते. समजतंय का रे सगळ्यांना, मला सांगा. SQ RQ ZQ. पुढे बघा काय सांगितलं, प्रॉब्लेम नंबर 20 मध्ये सांगितलंय द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. प्रॉब्लेम नंबर 20 ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड कुणाची रे, 49 अँड 51 ची. बरोबर. काय विचारलंय, सेम आहेत का, डिफर बाय 1 आहेत का, 1 आहे का 2 आहे असं विचारलं. मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड अगोदर 41 49 ची फाइंड आउट करूया. सांगा कसं सांगितलं मी, ए शुड बी ग्रेटर दॅन 0.5 अँड लेस दॅन ऑर इक्वल टू 5. हे 49 इथं बसतंय का बघा, 49 ला उचलून 49 हे 5 पेक्षा खूप मोठा आहे. आपल्याला ए हा कसा पाहिजे, 5 पेक्षा लहान किंवा 5 पाहिजे. ह्या 49 ला इथं डिजिट आहे बरोबर, डेसिमल इथं आहे, इथं डेसिमल 49.0 म्हणजेच 49. डेसिमल इथं उचलून इथं टाकला बरोबर. तर 49 ला असं लिहू शकतो आपण, 49 इज इक्वल टू 4.9 इंटू कुठे शिफ्ट केला आपण, लेफ्ट साइडला शिफ्ट केला ना, इथं होता तो इथं उचलला, लेफ्ट साइडला शिफ्ट केला तर कसली पॉवर रे, पॉझिटिव्ह पॉवर. लिगाडे पाटील. ओके, LP समजते. लेफ्ट साइडला डेसिमल शिफ्ट केला की पॉझिटिव्ह पॉवर. किती डिजिट शिफ्ट केला, 1 10⁻1. आता इथं ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती झाली बाळांनो सांगा, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे 10 ची पॉवर 1 झाली. समजते. त्याच्यानंतर 51 उचलून याच्यात ठेवा बघू, हा इट इज व्हेरी मच ग्रेटर दॅन 5 म्हणजे त्याला सुद्धा आपल्याला डेसिमल ऍडजस्ट केला पाहिजे. इथं आहे ना 51.0 म्हणजेच 51 बरोबर. मग डेसिमल कुठे शिफ्ट केला पाहिजे, लेफ्ट साइडला 5.1. चालेल. 5.1 बसतोय का बघा, आपल्याला 5 किंवा 5 पेक्षा लहान पाहिजे आपल्याला. म्हटल्यानंतर अगेन हा डेसिमल कुठे शिफ्ट केला पाहिजे, इकडं 0.51. ओके, किती डिजिट शिफ्ट केला, 2 डिजिट. कुठे शिफ्ट केला, लेफ्ट साइडला. लेफ्ट साइडला शिफ्ट केल्यावर कसली पॉवर, पॉझिटिव्ह पॉवर. 2 घरं शिफ्ट केला म्हणून 2 बरोबर. मग ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती झाली, 2 झाली बरोबर. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इथं 1 होती, इथं 2 आहे म्हटल्यानंतर कितीचा डिफरन्स पडला, 1 चा. म्हणजे दोन्ही 49 आणि 51 च्या ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे किती, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये कितीचा डिफरन्स आहे बाळांनो, 1 चा डिफरन्स आहे. कोणता ऑप्शन बरोबर कराल, डिफर बाय 1. समजतंय. बी ऑप्शन. 21 बघा, 21 मध्ये काय सांगितलं, फाइंड द नंबर ऑफ सेकंड्स इन अ डे अँड एक्सप्रेस इट इन ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. एका दिवसातले सेकंड्स किती आहेत बाळांनो, 86,400 86,400 सेकंद एका दिवसात असतात. लक्षात ठेवा, इन 1 डे. 1 डे. समजतंय. 86,400 सेकंद प्रेझेंट इन 1 डे, त्याला आपण ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड मध्ये करायचं. बघा अगोदर 86,400 ला आपण कसं लिहू शकतो, 86,400 ला इथं आहे ना डेसिमल. ओके, हा डेसिमल इथं उचलून टाकला, 1 2 3 4 बरोबर. म्हणजे असं लिहू शकतो 8.64 इंटू 10⁻4. आता 4 प्लस की मायनस, बघा किती घरं शिफ्ट केलाय, 1 इथं होता, 1
2 3 4 म्हणजे 8.64 ऑप्शन मध्ये 8.64 आहे म्हणून मी तेवढा डिजिट ऍडजस्ट केलाय. लक्षात येत आहे. मग 4 आपण घर डेसिमल शिफ्ट केलाय म्हटल्यानंतर आपण काय झालं 10⁴ लिहिलं. प्लस लिहायचं का मायनस लिहायचं? लेफ्ट साईडला शिफ्ट केलाय प्लस लिहिला म्हणजे एक झाला 8.64 इंटू 10⁴ सेकंद. एवढे एका दिवसात सेकंद असतात. आता दोन ऑप्शन असे आहेत 8.64 इंटू 10⁴ वाला. एकच दिसतोय बघा, एकच दिसतोय. फर्स्ट ऑप्शन बरोबर आहे. तरी सुद्धा आपण काय करूया ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड आउट करूया. हा 8.64 उचला इथं बसवा बघू येतोय का? नाही. इट इज ग्रेटर दॅन 5. आपल्याला हा डेसिमल जो आहे तो कसा लिहिला पाहिजे 0.864 इंटू 10⁻⁵ किती झाला रे 5. ओके. मग आता सांगा ही काय झाली रे? ही झाली ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आणि हे झाले एवढे सेकंद. समजताय? म्हणजे फर्स्ट ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 21. नेक्स्ट बघा 22 मध्ये सांगितलंय रेक्टँगल दिलाय. रेक्टँगलच्या साइड्स दिलेले आहेत. समजा लेंथ घेऊया आपण किती दिलेले 6.01 मीटर दिलेले आणि ब्रेडथ घेतली दुसरी एक साइड दिलेली आहे 12 मीटर. ओके. म्हणजे दोन साइड दिलेले आहेत रेक्टँगलच्या आणि विचारलंय काय रे टेकिंग सिग्निफिकंट फिगर्स इनटू अकाउंट. सिग्निफिकंट फिगर्स विचारात घेऊन एरिया फाइंड आउट करायला सांगितलाय. एरिया फाइंड आउट करायचा. नुसता एरिया नाही काढायचा बाळांनो, सिग्निफिकंट फिगर विचारात घेऊन एरिया फाइंड आउट करायचा. एरिया ऑफ रेक्टँगल काय येतो लेंथ इंटू ब्रेडथ येतो. ओके. मग 12 6.01 इंटू 12 किती येणार सांगा. 12 1 जार 12. 12 चा हा 2 1 कुठे गेला कॅरी गेला. 12 0 0 प्लस हा 1 बरोबर. 12 6 चा 72 72.12 एवढा काय येणार आहे सांगा. हे जर मीटर मध्ये हे पण मीटर मध्ये तर एरिया मीटर स्क्वेअर मध्ये येणार. लक्षात येते मीटर इंटू मीटर मीटर स्क्वेअर. परंतु त्यांनी सिग्निफिकंट फिगर्स विचारात घ्यायला सांगितल्या. सिग्निफिकंट फिगर्स विचारात घेऊन मला तुम्ही सांगायचं मी अगोदर सांगितलं होतं कसं फाइंड आउट करतात तरी सिग्निफिकंट फिगर्स प्रॉपर किंवा अप्रोप्रिएट सिग्निफिकंट फिगर्स मध्ये एरिया कसा लिहिणार हा. तर जेव्हा दोन नंबरचं काय असेल रे मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल तर काय सांगितलं होतं ज्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन घेताय त्या दोन्ही नंबर पैकी कमीत कमी सिग्निफिकंट फिगर्स कशामध्ये आहेत. ह्याच्यामध्ये किती सिग्निफिकंट फिगर्स आहेत 3 सिग्निफिकंट फिगर्स आहेत बरोबर. ह्याच्यामध्ये किती आहेत रे 2 सिग्निफिकंट फिगर्स आहेत. मग ज्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन घेताय त्या दोन नंबर पैकी कमीत कमी कोणत्या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर्स आहेत आणि किती आहेत तेवढ्याच सिग्निफिकंट फिगर्स पर्यंत आन्सर आपल्याला ऍडजस्ट करायचा आहे. 2 सिग्निफिकंट फिगर्स म्हटल्यानंतर हा 2 आपल्याला काय केला पाहिजे ड्रॉप केला पाहिजे. ड्रॉप करताना काय करणार आपण सांगा आहे असाच उडवणार कारण इट इज लेस दॅन 5. 2 ड्रॉप केला 1 ड्रॉप केला 1 सुद्धा लेस दॅन 5 आहे म्हटल्यानंतर काय ना सांगा 72 मीटर स्क्वेअर. इट इज द एरिया ऑफ दॅट पर्टिक्युलर रेक्टँगल अप टू प्रॉपर सिग्निफिकंट फिगर्स. समजतंय? ओके. कोणता ऑप्शन बरोबर कराल? सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन फॉर क्वेश्चन नंबर 22. आता क्वेश्चन नंबर 23 बघा. फाइंड द मीन ऍब्सोल्यूट एरर. 23 मध्ये तुम्हाला रीडिंग्स दिलेले आहेत. एक रीडिंग दिले 20.17, दुसरं रीडिंग दिले 21.23, थर्ड दिले 20.79, फोर्थ दिले 22.07 आणि 21.78 बरोबर. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय फाइंड आउट करायचं मीन ऍब्सोल्यूट एरर. मीन ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायचे. ओके. ह्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे मीन व्हॅल्यू अगोदर फाइंड आउट केली पाहिजे. मीन व्हॅल्यू साठी काय करतो ऍव्हरेज घ्यायची सगळ्याची. ऍव्हरेज घेण्यासाठी ऍडिशन करायचं नंबर ऑफ रीडिंगनी डिवाइड करायचं. 1 2 3 4 5 रीडिंग्स आहेत. अगोदर ऍडिशन घेऊया सगळ्याची. 8 + 7 15 + 9 24 + 3 27 + 7 34. 34 चा 4 लिहिला 3 गेला कॅन. 7 + 3 10 10 + 7 17 प्लस हे 3 20 बरोबर. 2 + 1 3 3 + 2 5 5 + 1 6 इथं 6 लिहिला बरोबर. 2 + 2 + 2 + 2 + 2 2 चे ऍडिशन 5 टाइम्स किती येणार 10 म्हणजे 106.04 ही काय झाली रे ऍडिशन झाली. 106.04 ला कितीने नंबर ऑफ रीडिंगने किती रीडिंग्स आहेत तर 5 रीडिंग्स आहेत. मग 5 रीडिंगने आपण 5 ने डिवाइड करतोय. काय काय ना सांगा 2 बरोबर. आयला किती हा 6 ला 5 ने जातोय का 1 आयला किती डेसिमल परत हा 1 वरती घेतला 0 2 बरोबर. 4 ला भाग जातोय का सांगा 5 ने 4 ला भाग जात नाही म्हणून 0 घेतला. ओके. आणि परत 4 वरती 0 घेतला 21.208 चालेल. ही काय निघाली रे ही निघालेली आहे मीन व्हॅल्यू. एक नंबरला काय फाइंड आउट केली
मीन व्हॅल्यू कशी फाइंड आउट केली सांगा, ऍव्हरेज घेतली सगळ्याची, ऍव्हरेज ऑफ ऑल रीडिंग्स इज इक्वल टू किती मिळाली बाळांनो 21.20 चालेल, एवढी ठेवली तरी सुद्धा चालेल. पुढे आता काय करायचं, इंडिव्हिज्युअल एरर्स फाइंड आउट करायचे, प्रत्येकातली एरर बरोबर. ही ऍक्च्युअल व्हॅल्यू निघाली, मीन व्हॅल्यू बरोबर. आता ह्याच्यातून ही प्रत्येक व्हॅल्यू काय करायची, सबट्रॅक्ट करत जायचं. 21.20 मायनस 20.17 इज इक्वल टू 21.20 मायनस 21.23 इज इक्वल टू 21.20 मायनस 20.79 इज इक्वल टू फाइंड आउट करत जायचं तुम्ही. मित्रांनो ही जी सबट्रॅक्शन आहे, ही सबट्रॅक्शन एकदम इझी करत जायचं. मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू सबट्रॅक्ट करत जायचं. प्रत्येकदा ऐका, मोठ्या व्हॅल्यूतून छोटी व्हॅल्यू सबट्रॅक्ट करत जायचं. समजतंय. इथं 21.20 मायनस 20.17 इथं सबट्रॅक्ट करू शकतो आपण. 21.20 मायनस 21.23 तिथं आपल्याला कोणती व्हॅल्यू मोठी आहे, 21.23. समजते का बघा, 21.23 मायनस 21.20 इथं बघा कोण मोठा आहे, हे 21.20 मायनस 20.79. इथं 22.07 मोठा आहे, कशापेक्षा, मीन व्हॅल्यू पेक्षा. ह्या ऍक्च्युअल रीडिंग मधून ही ऍक्च्युअल व्हॅल्यू काय करायची, सबट्रॅक्ट करायची. 22.07 मायनस 21.20 समजतंय. म्हणजे आपल्याला काय करायचं, एरर फाइंड आउट करताना जी मोठी आहे, म्हणजे समजा ऍक्च्युअल व्हॅल्यू मोठी असेल तर ऍक्च्युअल व्हॅल्यू मधून रीडिंग, किंवा रीडिंग मोठा असेल तर रीडिंग मधून ऍक्च्युअल व्हॅल्यू सबट्रॅक्ट करायची. सिंपल. पुढे 21.78 आणि 20 आपली मीन व्हॅल्यू कुठली आहे, 21.20 म्हणजे ही छोटी आहे. आता ह्याच्यातून ते वजा 21.78 मायनस 21.20 बरोबर. ह्या सबट्रॅक्शन पटकन करून घ्या. 21.20 मायनस 20.17 इज इक्वल टू काय ना सांगा, 1.03. त्याच्यानंतर 21.23 मायनस 21.20 म्हणजे 0.03. अगेन 21.20 मायनस 20.79 0.41 इथे का बघा, चेक करा. 22.07 मायनस 21.20 इज इक्वल टू 0.81. अगेन 21.78 मायनस 21.20 0.58. ह्या काय येतात, सबट्रॅक्शन काढलेले आहेत, म्हणजेच ह्या झाल्या एरर्स. ह्या काय झाल्या बाळांनो, एरर्स झाल्या त्या रीडिंग मधल्या. ओके, हे जे रीडिंग्स घेतलेले आहेत ह्या रीडिंग्स मध्ये एवढ्या एरर आहेत. आता आपल्याला मीन ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायचे म्हणजे ह्या सगळ्या एररचे आपल्याला मीन काढायचे. मीन काढण्यासाठी परत काय केलं पाहिजे, यांची ऍव्हरेज घेतली पाहिजे. मीन बघा, ऍव्हरेज ऑफ ऑल एरर्स, ऍव्हरेज ऑफ ऑल एरर्स इज इक्वल टू मीन ऍब्सोल्यूट एरर्स. ऍव्हरेज घेऊया आपण, कसं करणार बघा. 1.01 अगोदर ऍडिशन केली पाहिजे सगळ्यांची. बघा किती ऍडिशन येते सगळ्यांची. ऍव्हरेज काढण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्यांची ऍडिशन घेऊन आपल्याला 5 ने डिवाइड केलं पाहिजे. 8 + 1 9 + 1 10 + 3 13 + 3 16 16 चा 6 1 कॅरी. 5 + 1 6 6 + 8 14 + 4 18 18 चा 8 कॅरी 1 1 + 1 2 2.86 बघा. 2.86 अपॉन किती नंबर ऑफ रीडिंग्स आहेत, 5 बरोबर. नंतर 5 मग काय ना बघा, ह्या 2.86 ला आपण 5 ने इझिली डिवाइड करू शकतो. बघा 500 राहिले किती 28 म्हटल्यानंतर 5 ने बघा जातो 5 5 25 राहिले 3 3 वरती घेतले 6 5 7 35. ओके, म्हटल्यानंतर 0.57 हे अप्रॉक्सिमेटली काय केलं रे, 0.58. जर ऑप्शन कडे बघितलं तुम्ही तर 0.58 इट इज द करेक्ट ऑप्शन. फाइंड द मीन ऍब्सोल्यूट एरर. क्वेश्चन नंबर 23 चा कोणता ऑप्शन येतोय रे, बी ऑप्शन येत आहे. ओके, ठीक आहे, करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 24. 24 मध्ये काय दिले बघा बाळांनो. 24 मध्ये दिलेलं आहे की एक्सप्रेशन दिले a इज इक्वल टू x y⁻³ अपॉन z⁻². पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचे. काय फाइंड आउट करायचे बाळांनो, पर्सेंटेज एरर. पर्सेंटेज एरर कशी फाइंड आउट करतात रे, रिलेटिव्ह एरर इंटू 100. ओके, आता रिलेटिव्ह एरर फाइंड आउट करू शकता, डेल्टा a/a इंटू 100 बरोबर. आपल्याला पर्सेंटेज एरर फाइंड आउट करायचे. ओके, काय करणार आता, रिलेटिव्ह एरर आपल्याला प्रत्येकाला काढता येते. कसं रे, डेल्टा x/x. ओके, प्लस
3 डेल्टा वाय बाय वाय प्लस, जरी हे डिव्हिजन असले तरी सुद्धा आपण काय करतो, ऍडिशन घेतो रिलेटिव्ह एररच्या, 2 डेल्टा झेड बाय झेड. म्हणजे हा फॉर्म्युला बघा कोणता, ए इज इक्वल टू एक्स रेस टू एन किंवा एक्स इज इक्वल टू ए रेस टू एन. हा फॉर्म्युला मागाशी आपण सॉल्व्ह केला होता प्रॉब्लेम. डेल्टा एक्स बाय एक्स इज इक्वल टू काय केलं होतं, एन इंटू डेल्टा ए बाय ए. तेच केलं इथं मी, फक्त एक्स ला वेगळं केलंय प्लस वायचं वेगळं केलं, वाय रेस टू 3 आहे म्हटल्यावर 3 ने मल्टिप्लाय केलं, झेड रेस टू 2 आहे म्हटल्यावर 2 ने मल्टिप्लाय केलं रिलेटिव्ह एररला. आता फक्त ह्याला कशाने मल्टिप्लाय करणं बाकी आहे, 100 ने मल्टिप्लाय केलं की आपल्याला काय मिळणार आहे सांगा, पर्सेंटेज एरर मिळून जाईल. कोणता ऑप्शन बरोबर आहे बघा, ऑप्शन बरोबर आहे बी, डेल्टा एक्स बाय एक्स प्लस 3 टाइम्स डेल्टा वाय बाय वाय प्लस 2 टाइम्स डेल्टा झेड बाय झेड इंटू 100. 25th क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये काय विचारलं बघा, मोमेंटम सांगितलंय पी घ्यायला, पी ला सांगितलंय मोमेंटम घ्या, त्याच्यानंतर ए ला सांगितलंय एरिया घ्या, टी ला सांगितलंय टाइम घ्या, आणि सांगितलंय आर अज्युम टू बी फंडामेंटल क्वांटिटी देन एनर्जी हॅज डायमेन्शन्स. म्हणजे एनर्जीला आपल्याला ह्या 3 मध्ये रिप्रेझेंट करायचं आहे, बरोबर. मग कसं रिप्रेझेंट करायचं ह्या तिघांना फंडामेंटल क्वांटिटी घेऊन, तर मी अगोदर सांगितलंय ई इज इक्वल टू कसं लिहायचं, ज्यांना फंडामेंटल क्वांटिटी घेतलेली आहे आपण पी ए टी, पी रेस टू एक्स, ए रेस टू वाय, टी रेस टू झेड करायचं आणि एक्स वाय आणि झेडचे व्हॅल्यू फाइंड आउट करण्याचा ट्राय करायचा. ओके, कसं ट्राय करणार सांगा. पी काय सांगितलंय, मोमेंटम सांगितलंय, मोमेंटमचा फॉर्म्युला काय, मास इंटू व्हेलॉसिटी. मग पी च्या डायमेन्शन्स काय येणार सांगा, अगोदर सांगा एनर्जीचे डायमेन्शन्स काय येतात, एलएचएस ला एनर्जी म्हटल्यावर एनर्जीच्या डायमेन्शन्स लेफ्ट साइडला M1 L2 T-2 इज इक्वल टू पी फॉर मोमेंटम, प्रेशरचे डायमेन्शन्स लिहायला इथं चुकतं, पी त्यांनी काय सांगितलं मोमेंटम घ्यायला, मग काय ना सांगणार मास इंटू व्हेलॉसिटी M1 L1 T-1 ह्या मोमेंटमच्या डायमेन्शन्स आहेत. ओके, रेस टू एक्स, एरिया M0 L रेस टू 2 T रेस टू 0 म्हणजेच L रेस टू 2, एरियाचे डायमेन्शन्स L रेस टू 2, एरियाचे डायमेन्शन्स L रेस टू 2. मी लिहितोय फक्त MLT च्या फॉर्मॅटमध्ये, रेस टू वाय आला. ओके, टी च्या डायमेन्शन्स M0 L0 T रेस टू 1 ब्रॅकेट रेस टू झेड. आता फक्त सिम्प्लिफाय करायचं मित्रांनो, बघा M रेस टू एक्स, M रेस टू 1 ब्रॅकेट रेस टू एक्स म्हटल्यानंतर काय येणार सांगा, M रेस टू 1 इंटू एक्स एक्स, L रेस टू 1 ब्रॅकेट रेस टू एक्स 1 इंटू एक्स एक्स, T रेस टू मायनस एक्स, पुढे M रेस टू 0 इंटू वाय 0, L रेस टू 2 इंटू वाय 2y, T रेस टू 0 इंटू वाय 0, परत M रेस टू 0 इंटू झेड 0, L रेस टू 0 इंटू झेड 0, T रेस टू 1 इंटू झेड झेड. समजते का बघा. आता बघा एनर्जीचे डायमेन्शन्स एलएचएस ला M1 L2 T-2 इज इक्वल टू, आता बेस सेम आहे तिथं पॉवरची ऍडिशन करायची, M रेस टू एक्स, M रेस टू 0, M रेस टू 0, x प्लस 0 प्लस 0, M रेस टू एक्स, L रेस टू एक्स, L रेस टू 2y, L रेस टू 0, L रेस टू x प्लस 2y. त्याच्यानंतर बघा T रेस टू मायनस एक्स, T रेस टू 0, T रेस टू झेड, नंतर यार T रेस टू मायनस एक्स प्लस झेड. आता फक्त पॉवर कम्पेअर करायच्या एम च्या, टी एल एल च्या आणि टी टी च्या. M रेस टू 1 आणि M रेस टू एक्स, एक्स इज इक्वल टू किती मिळाला 1 मिळाला. त्याच्यानंतर बघा L रेस टू 2y आणि L रेस टू एक्स प्लस 2y म्हटल्यानंतर 2 इज इक्वल टू एक्स प्लस 2y, बरोबर. एक्स ची व्हॅल्यू 1 टाकायची तर 2 इज इक्वल टू 1 प्लस 2y, 1 अलीकडे आला सबट्रॅक्ट झाला, 1 इज इक्वल टू 2y, y इज इक्वल टू किती मिळणार 1/2 मिळणार, x इज इक्वल टू किती मिळाला 1 मिळाला. अगेन z च्या व्हॅल्यूसाठी -2 इज इक्वल टू, टी च्या पॉवर कम्पेअर करतोय, -2 इज इक्वल टू मायनस एक्स प्लस झेड. ओके, -2 इज इक्वल टू मायनस एक्स, एक्स ची व्हॅल्यू टाकली -1 प्लस हा झेड, हा अलीकडे आला -2 प्लस 1 इज इक्वल टू झेड, झेड इज इक्वल टू -1. ओके, एक्स वाय आणि झेड चे व्हॅल्यू मिळाले, हे उचलून ह्या इक्वेशन मध्ये टाका. एनर्जी इज इक्वल टू काय सांगा, पी रेस टू एक्स, एक्स ची व्हॅल्यू 1 आहे, त्याच्यानंतर ए रेस टू वाय, वाय ची व्हॅल्यू हाफ आहे, आणि टी रेस टू झेड, झेड ची व्हॅल्यू -1 आहे. कोणता ऑप्शन बरोबर येईल सांगा, पी रेस टू 1, ए रेस टू हाफ, टी रेस टू -1. ओके,
तर मित्रांनो हे 25 क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत. जर ह्याच्याबद्दल तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा व्हॉट्सअपला आपल्या ग्रुपला तुम्ही मेसेज करा. मित्रांनो तुम्ही जर बघितलं असेल तर डायमेन्शन्स एखाद्या फॉर्म्युल्याचे छोटे छोटे फॉर्म्युले, फ्रिक्वेंटली यूज होणारे फॉर्म्युले, फोर्स, व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन, त्याच्यानंतर प्रेशर, त्याच्यानंतर आपण बघितलं पॉवर, मोमेंटम, हे ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत ह्या फ्रिक्वेंटली यूज होणार आहेत फिजिक्समध्ये, त्याच्या डायमेन्शन्स एकदाच पाठ करून ठेवायच्या की जेणेकरून आपल्याला नंतर आपल्याला त्या प्रॉपर यूज करता येतील. आता नेक्स्ट आपण जे रे ऑप्टिक्स टॉपिक सुरू केलेलं आहे त्या रे ऑप्टिक्स टॉपिक पर्यंत सुद्धा आपण काय करूया तर एक पार्ट पर्यंत एक छोटासा रिफ्लेक्शनचा जो पार्ट आहे त्या रिफ्लेक्शनचा पार्ट कव्हर करू आणि रिफ्लेक्शनच्या पार्टवरती टेस्ट अरेंज करूया. कारण रे ऑप्टिक्स हा कमीत कमी 45 to 50 लेक्चर चालणारा टॉपिक आहे. पूर्ण सिलेबसवरती त्याच्यावरती टेस्ट होऊ शकत नाही आणि जर झाली तर तुम्हाला खूप जास्त स्टडी करावा लागेल. पूर्ण सिलेबसवरती टेस्ट न करता आपण अगोदर रिफ्लेक्शनचा पार्ट आहे त्याच्यावरती कव्हर करूया, तोपर्यंत त्याच्यावरती टेस्ट अरेंज करू. त्याच्यानंतर रिफ्रॅक्शनचा पार्ट आहे त्याच्यावरती टेस्ट अरेंज करू आणि हे सगळं झाल्यानंतर लेन्सेसचा पार्ट आहे त्याच्यावरती टेस्ट अरेंज करू. म्हणजे आपण काय करूया इन्स्टॉलमेंटमध्ये अगोदर पार्ट वाईज जाऊया, टेस्ट अरेंज करूया आणि हे सगळं टॉपिक झाल्यानंतर मेगा टेस्ट आपण फायनलला अरेंज करूया. समजतंय? आता तुमचा बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढला असेल. अजून हाच कॉन्फिडन्स तुम्हाला पूर्ण 2 इयर्स पर्यंत मेंटेन करायचा आहे आणि आता जी स्टडीची जी तुमच्यात ही झाली आग निर्माण झालेली आहे ही आग कधीही विझू द्यायची नाही, ही कंटिन्यू ठेवायचा. हा जो कॉन्फिडन्स आहे हा मेंटेन करायचा. ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे मित्रांनो. कॉन्फिडन्स पाहिजे परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे. समजतंय? ओव्हर कॉन्फिडन्स न होतं काय सांगतो तुम्हाला, गडबडीत एखादी चूक होऊन जाते. समजा डायमेन्शन जे आहे ते आपण मला येतंय हे असं जर आपण म्हणलो तर ते एखादी छोटीशी मायनर मिस्टेक होऊन जाते आणि फिजिक्स हा असा टॉपिक आहे याच्यामध्ये मिस्टेकला तिथं तुम्हाला हे नाही म्हणजे सूट नाही. मिस्टेक झाली की तुम्हाला तिथं दंड हा भरावाच लागणार. तिथं तुम्ही मार्क्स तुमचे लेस होणार आहेत. समजतंय? थँक्यू.